कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली, मला कळले। काय कळलंय तुला? हे बाळ मंदिरात सापडलं। काय बोलतेस तू? हो सरकार, अहो मी पूर्ण शुद्धीत बोलतेय। म्हणजे मला सगळं आठवले। हे बाळ मंदिरात कसं सापडलं, माझं बाळ कसं गेलं आणि मला काय झालं होतं ते सगळं। रुपाली, सगळं आठवतंय तुला? हो खरंच। मी इथंच हॉलमध्ये वहिनी जाऊ द्या, ते नका काढू परत। वहिनी, तुम्हाला आजवर माझ्यामुळे लय त्रास झाला। सॉरी, खरंच सॉरी। भाऊजी, आता जे झालं ते झालं। इतक्या दिवस मला बाळ होत नव्हतं आणि इतक्या वर्षांनी मी गरोदर राहिले आणि पोटावर पडल्यामुळे माझं बाळ गेलं। पण देवाच्या दयेने मला हे बाळ मिळालं। त्यामुळं आधी काय झालं ना, काही आता मला काहीच फरक पडत नाही। आता मला फक्त माझ्या बाळाला मोठं करायचे आणि त्याच्या आईने जसं त्याच्यावर प्रेम केलं असतं ना, तसंच मला माझ्या बाळावर प्रेम करायचे। लाख मोलाचं बोललीस तू रुपाली। रुपाली, तुला खरंच बरं वाटतंय ना? हो खरंच। भैरवनाथच पावला। होय दादा, बरोबर आहे तुझं। मी या बाळामुळे बरी झाली। हो, मी म्हणलं होतं ना तुम्हाला, या बाळाचं पायगुण लय चांगलं आहे म्हणून। हो, यो घरात आल्यापासून सगळं घरात चांगलं होतंय बघा। रुपाली ताई, मध्यंतरी जे काय झालं होतं ते सगळं आठवतंय का हो तुम्हाला? भाऊलीला घेऊन बसायचे ते ना? आई, मागचं सगळं सोडून द्या बरं आता। तुम्हीच म्हणलात ना। अपर्णा, आणि तुम्हाला सगळ्यांना मला मनापासून थँक्यू म्हणायचे। तुम्ही मला सांभाळून घेतलं तितके महिने। आई, थँक्यू कशाला म्हणताय? हे असं काही म्हणायची गरज नाही। तुम्ही या घरासाठी काही कमी केलंय का हो? रुपाली, हे बघ, तू असं काही बोलू नकस। हो नाही सरकार, मी फक्त या बाळामुळे नाही बरी झाली, तर तुमच्या सगळ्यांमुळे बरी झालीये। हो वहिनी, एक वेळ अशी आली होती, आम्हाला सगळ्यांना वाटत होतं तुम्हाला दवाखान्यात घेऊन जावं, ऍडमिट करावं, पण दादानी तुमची साथ सोडली नाही बरं का। खरंच ताई, आम्ही हळूहळू सगळेजण खचत होतो, पण सर नाही खचले कधीच। आणि रुपाली, तू माझा विश्वास सार्थ ठरवलास। अरे पोरांनो, भास करा आता। मला आता रडू यायला लागलंय बघा। नाहीतर काय हर्षा, ते दत्तक घ्यायचं आपण करू शकतोय का? हो हो हो, बरोबर आहे सरकार, ते करून टाकू लगेच। आप्पीने शब्द दिलाय ना मॅडमला, त्या आहे ना। तू आजच्या आज तू लगेच तू मॅडमची बोलून घे, आणि ती फॉर्म बिल काय भरायचं ना, लगेच भरून टाकू आपण। हो हो, बरं चला निघूया, उशीर होतोय आपल्याला। हा चल। आई, मी पण निघते हा। वहिनी चला, सोडतो तुम्हाला। येतो का? रुपाली, बया, या रुपालीला तर सगळं आठवतंय, मग माझं बी सगळं आठवल का? दिन्या, पार पडलं बाबा एकदाचही। अरे मला बी वाटलं नव्हतं बघ दादा। अरे मला तर रातभर झोप आली नाही बाबा। अरे दादा, बाळ गेलं असतं ना तर रुपालीचं काय झालं असतं ना, याची कल्पना पण करू शकत नाही बघ आपण। अरे स्वप्न तर एवढा चिडलेला होता, मला तर काही सुधरतच नव्हतं। अरे लय दिवसात दाटल्याला मळब दूर होऊन लख सूर्यप्रकाश पडावा ना, तसं झालंय बघ। खरंच ह्यो आनंदाचा क्षण आपण सगळ्यांनी मिळून साजरा केला पाहिजे बघ। दादा, आपण सगळेजण शेतावर जाऊया का? तिथंच बनवून खाऊ। अरे विनया, खरं तर अख्खं गाव जेवण घालायचं माझ्या डोक्यात आहे, फक्त या बाळाच एकदम नक्की होते। कागदोपत्री स्वप्नेचं नाव लागलं पाहिजे बाप म्हणून। सरकार, मला बोलायचंय तुमच्याशी। बोल की। आपलं काय बोलणं झालं होतं एकदा, तरी काय चाललंय? काय बोलला का नाही तुम्ही? ए सुजा, काय झालंय तुला? असा का डाफरतोय? काका,
कोण कुठलं ते बाटलेलं पोर कसं जन्मलं माहित नाही आपल्याला, कुठंतरी गावलेलं, आणि ते आता कदमाचं नाव लावणार होय. अरे सुजा काय बोलतोयस तू? देवाच्या दारात गावलेलं लेकरू आहे ते. नाही, त्या दिवशी सरकारांना माझा मुद्दा पटला होता, पण अजून काय बोलले नाही ते. त्यांची पण अवस्था दात पडलेल्या सिंहागतच झाली. नावाला सरकार उरलेत फक्त. तुझ्या असं येड्यागत करू नकोस. बघितलंस का स्वप्नीलला किती खुश होता ते? अरे तुझ्यामुळं त्या रुपालीची अशी अवस्था झाली होती, पण देवाच्या कृपेनं ती व्यवस्थित झाली. तीच तर मग झाल्या ना दादा व्यवस्थित. मग तर आता टेन्शनच नाही. देऊन टाका त्या बाळाला. कशाला घाण ठेवली घरात काय माहित. सुजा, तू त्या बाळाला कधी हातात घेतलंयस का? एकदा घेऊन बघ. हे जे बोलतोयस ना, हे सगळं तुझ्या डोक्यात धुवून जाईल. हो, तुम्ही आता कारण देऊ नका मला. बाळ हातात घेऊन बघन विक. आणि एवढे कणवळ आहे होय तुम्ही, मला माहित नाही का? अरे भास्कर की आता बाप आहे तुझा त्यो. हा, तुमचा पण थोरला भाऊ आहे काका त्यो. पण तसं वागलं पाहिजे. काय सरकार? ए सुजा, काय काय सांगू का तुम्ही किती चांगला भाऊ आहात ते? ए सुजा, ग बसतोस का तुझा राहता? बघा, मी काय म्हणतो याचा नीट विचार करा, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय दारू पिऊन दांगा करत. दुसरं काय? याला ना काय झाले तीच कळना झाले बघ मला. येड्यावानीच करते. तीच करते काय? नाहीतर विनया, त्यो माझं सत्य तुला आणि अर्जाला सांगल. कसं करायचं आता? अहो, मला तुमच्याशी बोलायचं होतं. काय? खरं तर मला तुमची माफी मागायची होती. माफी? माफी कशाला? गेले 5 महिने तुम्ही मला एवढं सांभाळून घेतलं, कसलीही कुरबुर न करता. आणि मला माहितीये घरचे म्हणत होते हॉस्पिटलला पाठवायचं म्हणून, पण तुम्ही सगळ्यांना विरोध केला. म्हणून खरं तर तुमचे मला उपकार. उपकाराची भाषा नाही रुपाली, उपकाराची भाषा नाही. तुमच्या जागेवर दुसरा एखादा असता ना, हॉस्पिटलला पाठवून मोकळा झाला असता. तू कोण आहेस माझ्यासाठी माहितीये का तुला? आणि रुपाली, तू काय कमी केलंस का माझ्यासाठी? दोष माझ्यात होता, पण सगळ्यांचे टोमणे तू खात राहिलीस कित्येक वर्ष. कोणाला एका शब्दानं काही बोलली नाहीस. तुम्ही नवरा आहे आणि मी बायको. तुमचं मान मोठं आहे. हा, असं अजिबात नसतं रुपाली. आपण जोडीदार आहोत, आणि जोडीदारांमध्ये स्त्री पुरुष असं काही नसतं. ते एकत्र असतात, एवढं एकच कारण भास असतं. मला नाही बाई कळत तुमची भाषा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.